तर दिगंबर कसं म्हणजे रोईंग क्लब मध्ये ऍडमिशन घेतल्यापासून तर आतापर्यंतचा तुझा कसा प्रवास होता किंवा इथला काय अनुभव कसं वाटतंय तुला? ताई मी आधी धुळ्याला राहायचो मामाकडे. तिथे कुस्त्या सराव करायचो. मग नंतर 2023 साली रोईंग खेळाबद्दल माहिती मिळाली. मग तेव्हापासून फक्त दादांचं नाव होतं नाही का, दादा ऑलिम्पिक खेळून आलेले होते. दादांची माहिती घेतली. मग नाशिकला आलो. क्लब जॉईन केला 2023 साली. 2023-24 साली प्रॅक्टिस केली. 24ला आम्ही युनिव्हर्सिटीला गेलो नॅशनलला. तेव्हा आम्ही सेमीफायनलला बाहेर पडलो. आपलं 8-9 महिन्याच्या प्रॅक्टिसवर आम्ही सेमीफायनलपर्यंत चालला गेलो होतो. मग नंतर परत प्रॅक्टिस केली 1-1.5 वर्ष, म्हणजे असे 2-2.5 वर्ष प्रॅक्टिस केली. मग आता 2025 साली मार्च महिन्यामध्ये मॅचेस झाल्या, तेव्हा सिल्वर मेडल घेतला आम्ही. ओके. तुझं घरचं फॅमिली बॅकग्राऊंड कसं आहे की फॅमिली बॅकग्राऊंड ताई, वडील आता शेती करतात. शेती आहे घरची आणि म्हशी आहे, ते करायचे. आणि आता मला हे सांग की आता तुला मेडल मिळाले, तर हे मेडल क्लास 2 ला व्हेरीफाय हो, क्लास 2 ला व्हेरीफाय आहे. क्लास 2 ला परत आपण राज्यसेवा पण देऊ शकतो, कंबाईन पण देऊ शकतो आणि पोलीस भरती पण, इतर तू सगळ्या काय भरती. करणार आहेस? मी सध्या आता पोलीस भरती करतोय, नंतर कंबाईन करणार आहे. अच्छा, ओके.